नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला हे फूल शिकवत आहे. त्यासाठी ऑरेंज, व्हाईट, तंबूस धागा, सुई आणि कात्री हे सगळं आपल्याला लागणार आहे. आता पहिल्यांदा आपण 8 मणी ओवू. पांढरे 5 असे पाठीमागे घ्यायचे आहे आणि मागच्या जिथं गाठ मारली तिथून वरती काढायचं, असा गोल तयार करायचा. नंतर एक ऑरेंज मणी टाकायचा, नंतर 9 व्हाईट मणी टाकायचे. 1 3 4 6 9. मग परत 3 मणी ऑरेंज, हे पाठीमागं ओढून घ्यायचे आणि ह्या 3 ऑरेंज सोडून ह्या व्हाईट मण्यातून धागा वर काढायचा, म्हणजे असं दिसेल. मग परत आपण 8 व्हाईट मणी ओढू. आणि ह्या ऑरेंज मण्यातून धागा काढून पुढच्या व्हाईट मण्यात बाहेर काढून घ्या. परत एक ऑरेंज, 9 व्हाईट, आणि 3 ऑरेंज. 9 व्हाईट आणि 3 ऑरेंज. हे असे पाठीमागं घेऊन या व्हाईट मण्यातून सुई आपल्याला वर काढायची अशी, आणि परत 8 मणी ओवायचे. 1 आणि ह्या ऑरेंज मण्यातून पुढच्या व्हाईट मण्यात बाहेर काढायचे, हे असं. परत एक ऑरेंज, 9 व्हाईट, 1 9 व्हाईट आणि 3 ऑरेंज. आणि असं पाठीमागं करून ह्या व्हाईट मण्यात ऑरेंज सोडून द्यायचा, व्हाईट मण्यात परत 8 व्हाईट. आणि ह्या ऑरेंज मण्यातून पुढच्या व्हाईट मण्यामध्ये परत एक ऑरेंज, 9 व्हाईट, तर 3 ऑरेंज, 8 व्हाईट.
आणि ह्या ऑरेंजमध्ये मणीतून व्हाईट मणीमध्ये वर काढायचं. आता असंच हे तुम्ही सगळ्या पाकळ्या करून घ्या. मीही करते. हे आता असे दिसेल 8 पाकळ्या आपण करून घेतल्या आहे. आणि आता ह्या ऑरेंज मण्यातून 1 2 3 4 मणे आपण ते असं 4 मण्यातून असं दोरा आपण धागा असा काढून घ्यायचा आणि एक ऑरेंज मणी ओवायचा आणि ह्या 1 2 3 4 5 मणी सोडून ह्या 6व्या मण्यातून हे खालते 4 मणी धागा वर काढून घ्यायचा. असा. आता परत आपण ह्या ऑरेंज मण्यातून धागा काढून घेऊ. या व्हाईट मण्यातून ह्या ऑरेंज मण्यातून धागा काढून ह्या व्हाईट मण्यात असं धागा वर काढायचा आणि ह्या ऑरेंज मण्यातून परत 1 2 3 हे 4 पांढरे मण्यापर्यंत धागा वरती आणायचा आणि एक ऑरेंज मणी ओवायचा आणि हे खालून 1 2 3 4 हे 4 मणी सोडून या मण्यातून धागा असा ओवायचा. असं मणी टाकायचं. असं तुम्ही सगळ्या पाकळ्यांना करून घ्या. असे सगळे मणी मी ओवून घेतले आहे आणि आता आपण शेवट याला गाठ मारून घ्यायची. 2 गाठी मारून घ्यायच्या पक्क्या आणि दोरा 1 2 मण्यातून पुढे ओवून घ्यायचा म्हणजे दोरा सुटत नाही. असं हे ऑरेंज फूल तयार झालं. बाय.